नमस्कार, कुलस्वामिनी या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ना एक नवीन पदार्थ बनवूया, कारण की आपल्या सहकार्याने म्हणजे 3 केक पूर्ण झाले, त्यानिमित्त काहीतरी गोड पदार्थ बनवावा म्हणून म्हटलं की चला आपण खव्याची पोळी बनवूया। तर त्यासाठी लागणारं साहित्य पहा। मळून घेतलेली कणिक, एक खवा, एक वाटी अर्धी आणि तूप, ह्या 3च गोष्टी लागतात। तर आता चला बनवूया आपण खव्याची पोळी। चला मग करूया आपण खव्याची पोळी। त्यासाठी घेऊया कणकेचा गोळा, त्याच्यामध्ये भरूया हा खवा। असं करून आपण पुरणपोळी करतो ना तसंच करायचं, असं करून ह्याला करूया मुलगा तयार। खरं सांगायचं तर म्हटलं, माझा मुलगा केलाय काल ना भीमाशंकरला गेला, तिथून त्याने हा प्रसाद आणलाय। तर मला म्हटलं या की ह्याच प्रसादाची आपण पोळी बनवूया खव्याची, कारण हा साखर असल्यामुळं तुम्हाला सफेद दिसतोय खवा, म्हणजेच पेढा खव्याचा। तर अशा प्रकारे आपण ही लाटूया खव्याची पोळी। बघा किती चांगला योग आहे की आमचे 3 के पूर्ण झाले आणि प्रत्यक्ष शिवशंकराचा प्रसाद आम्हाला भेटला आणि काही गोड पदार्थ बनवायचा म्हटलं तर खव्याची पोळी बनवूया म्हटलं। आणि ही पोळी मी ना सोलापूरमध्ये ना खाल्ली होती, त्यामुळे म्हटलं ट्राय करून बघूया। आता तव्यात टाकूया आपण ते तूप टाकल्यानंतर टाकूया पोळी। आणि त्याला तूप लावून घेऊया। बघा किती छान टम्म फुगली अशी। ते आधी पण केली आणल्यावर त्यांनी, तर आज म्हटलं तुम्हाला दाखवूया म्हणून आज पुन्हा केली। खूप छान लागते। तुम्ही पण असं करा, जर प्रसाद जरी राहिला खव्याचा पेढा तर त्याच्याची पोळी करून मुलं आवडीने खातील। आता आपण दुसरी पण पोळी बनवूया। किती छान योगा आहे की मला प्रसादाची पोळी करायला भेटली। माझे 3 के पूर्ण झाले तर खरं ते तुमच्या प्रतिसाद, तुमच्या साथ लाभल्यामुळे झालं आहे। ह्यापुढे तुमच्याशी मला साथ लाभूया, भरभरून आम्हाला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा। तूप लावून घेऊया। ही बघा झाली आपली पोळी भाजून तयार। आता दुसरी टाकूया, पिठाची भाजून घेऊया तूप टाकून। ही झाली बघा आपली दुसरी खव्याची पोळी तयार। बघा किती टम्म फुगते। आता काढूया प्लेटमध्ये, वरून टाकूया अजून थोडंसं तूप। बघा ही झाली आपली खव्याची पोळी तयार। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असाच आपला भरभरून प्रतिसाद लाभो आम्हाला।